काही दिवसांपूर्वी नुएस्त्रा अमेरिका फ्लोटिला किंवा नुएस्त्रा अमेरिका कॉन्व्हॉयचा भाग असलेलं एक जहाज लॅटिन अमेरिकन देश क्युबाच्या किनाऱ्यावर पोहोचलं. क्युबाची राजधानी हवानाच्या बंदरावर 24 मार्चला या जहाजातून अन्न, औषधं, सौर पॅनल्स, सायकली आणि इतर मदत सामग्री उतरवण्यात आली. अशा प्रकारच्या फ्लोटिलाबद्दल तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल. फ्लोटिला म्हणजे जहाजांचा ताफा. मानवाधिकार कार्यकर्ते ग्रेटा थुनबर्ग, थियागो अविला या सर्वांचं मिळून याआधी इस्रायलच्या हल्ल्यांना सामोरं जाणाऱ्या गझाच्या किनाऱ्यावर समुद्रमार्गे मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असलेलं फ्रीडम फ्लोटिला आपल्याला माहिती आहे. पण क्युबाला अशा प्रकारे मदत पोहोचवण्याची गरज का पडली? क्युबा सध्या जरी कुठल्या युद्धाचा भाग नसलं तरी अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय नाकेबंदी आणि निर्बंधाच्या स्वरूपात गेल्या अनेक दशकांपासून क्युबावर अघोषित युद्धच पुकारलेलं आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासून तर क्युबावरचे निर्बंध आणखी तीव्र करत अमेरिकेनं क्युबन लोकांचं जगणंच कठीण केलंय. नमस्कार, मी प्राजक्ता आणि मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण क्युबा आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांची परिस्थिती, अमेरिकेची त्यांच्यावरची दमदाटी आणि यावर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काय आहेत हे बघूया. अमेरिका लॅटिन अमेरिकेला कायम आपलं बॅकयार्ड किंवा परस म्हणून संबोधते आणि या नात्यानं लॅटिन अमेरिकेत होणाऱ्या सर्व राजकीय सामाजिक घडामोडींवर अमेरिकेचं नियंत्रण असलंच पाहिजे असा अमेरिकेचा अट्टहास असल्याचं आपल्याला गेल्या अनेक दशकांपासून दिसतं. विशेषतः जेव्हा जेव्हा लॅटिन अमेरिकेतल्या देशांच्या संसाधनांचं राष्ट्रीयीकरण, त्यांची स्वायत्तता याचा विषय येतो, तेव्हा तेव्हा भांडवलशाही अमेरिकेनं वेगवेगळ्या प्रकारे हस्तक्षेप करून या देशांमध्ये उलथापालथ करण्याचे किंवा या देशांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेनं या कारवाया वाढवल्या आहेत आणि सध्या त्यांचे मुख्य टार्गेट्स दिसतात क्युबा आणि व्हेनेझुएला. क्युबावर 1959च्या क्रांतीनंतर 60 वर्षांहून अधिक काळ अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी आहे. 1959 मध्ये फिदेल कास्त्रो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्युबन क्रांतीनं बॅटिस्टा हुकुमशाही उलथवली. कास्त्रो सरकारनं अमेरिकन कंपन्यांच्या मालमत्तांचं राष्ट्रीयीकरण केलं. अमेरिकेनं 1960 मध्ये आधी शस्त्र नाकेबंदी लावली, नंतर क्युबाच्या तेल आणि कृषी क्षेत्रावर सुद्धा त्यांनी निर्बंध लावले. 1961 मध्ये अमेरिकेनं क्युबामध्ये कास्त्रोना विरोध करणाऱ्या काही जणांना हाताशी धरून क्युबाच्या नैऋत्य किनाऱ्यावर बे ऑफ पिग्स आक्रमण केलं, पण क्युबन लोकांनी ते परतवून लावलं. मात्र 1962 मध्ये सोव्हिएत रशियाकडून क्युबाला मिसाईल मिळाल्यानंतर अमेरिकेनं क्युबावर पूर्ण व्यापारी नाकेबंदी लावली. त्यानंतर एखाद दुसरे वगळता अमेरिकेचे जवळपास सर्वच राष्ट्राध्यक्ष क्युबा विरोधातलं हे नाकेबंदीचं धोरण आणखी तीव्र करत गेले. यावर्षी जानेवारीत ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश काढत क्युबाला आतंकवादाचं प्रायोजक राष्ट्र म्हणून घोषित केलं. ट्रम्प यांनी त्याचबरोबर क्युबावरची नाकेबंदी आणखी कठोर केली. ट्रम्प प्रशासनानं यावेळी केवळ प्रत्यक्ष व्यापार बंद नाही केला, तर एक्स्ट्रा टेरिटोरियल धोरण अवलंबलं. म्हणजे इतर देशांना सुद्धा त्यांनी धमकी दिली की त्यांनी क्युबाला तेल पाठवलं तर त्या देशांना अमेरिकन बाजारात टॅरिफला सामोरं जावं लागेल. व्हेनेझुएलाकडून क्युबाला येणारं तेल अमेरिकेने पूर्णपणे रोखलं. मेक्सिकोमधून क्युबाला जाणारे तेलाचे टँकर सुद्धा अमेरिकेनं रोखले. परिणामी क्युबात जानेवारीपासून विजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. 3 महिने सतत ब्लॅकआउट्स, सर्व कारखाने बंद अशा संकटांना क्युबा सामोरं जात आहे. क्युबामधली रुग्णालयं सुद्धा जनरेटरवर चालत आहेत आणि औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. डॉक्टर्स म्हणतायत यामुळे क्युबामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालाय. तिथल्या शाळा बंद झाल्या आहेत, अन्नाची साठवणूक धोक्यात आली आहे आणि पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत झालाय. वाहतूक आणि दळणवळण मोठ्या प्रमाणात ठप्प झालंय. याला डी फॅक्टो ऑइल ब्लॉकेड म्हणतात. यामुळे क्युबाची अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत आली आहे. याचबरोबर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोला मादुरो यांचं अमेरिकेनं अपहरण केल्यानंतर क्युबाला व्हेनेझुएलाकडून येणारा सर्वच तेल पुरवठा बंद झाला. हो, 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेनं व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये सैन्य कारवाई केली आणि राष्ट्राध्यक्ष निकोला मादुरो यांचं अपहरण केलं. अमेरिका प्रेमी असलेल्या आणि मादुरो यांचा विरोध करणाऱ्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर एका अर्थाने व्हेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करायला अमेरिकेला परवानाच मिळाला असं म्हटलं जातं. ही 1989च्या पनामा आक्रमणानंतर लॅटिन अमेरिकेतली सर्वात मोठी अमेरिकन सैन्य कारवाई होती. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांच्या विरुद्ध अमेरिकेनं ड्रग तस्करीशी संबंधित चौकशी करायला सुरुवात केली आहे. 2022च्या निवडणुकीत त्यांनी ड्रग तस्करांकडून देणग्या घेतल्याचे आरोप आहेत. पेत्रो यांनी हे नाकारलंय, पण ही चौकशी राजकीय दबाव वाढवत आहे. हे सगळं एकत्र पाहिलं तर आपल्याला अमेरिकेचं आणि त्यायोगे इतर पाश्चिमात्य शक्तींचं एक धोरण दिसतं.
लॅटिन अमेरिकेतल्या डाव्या सरकारांना कमकुवत करणं, तेल आणि इतर संसाधनांवर नियंत्रण मिळवणं आणि ड्रग्सच्या नावाखाली हस्तक्षेप वाढवणं. लॅटिन अमेरिकन देशांनी त्यांच्या नागरिकांच्या फायद्यासाठीच त्यांच्या संसाधनांचं राष्ट्रीयीकरण केल्यानंतर अमेरिकेनं तिथं हस्तक्षेप करत आक्रमण किंवा आडमार्गानं सत्तापालट करायचा प्रयत्न केल्याचा इतिहास तर आहेच. आता याच पार्श्वभूमीवर येते नुएस्त्रा अमेरिका फ्लोटिला. फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर झालेली ही मोहीम सुरुवातीला फक्त समुद्री फ्लोटिला होती, पण नंतर त्याचा विस्तार झाला आणि आता नुएस्त्रा अमेरिका कॉन्व्हॉय मार्फत हवाई, जमिनी आणि समुद्री या तिन्ही मार्गांनी क्युबाला मदत पोहोचवली जाणार आहे. या अंतर्गत मेक्सिकोच्या प्रोग्रेसो बंदरातून 20 मार्चला 3 जहाजं निघाली. पहिलं जहाज मागुरो किंवा ग्रँडमा 2.0 24 मार्चला हवानात पोहोचलं. यामधून 11 देशांमधले 32 आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते, 14 टन मदत ज्यात अन्न, औषधं, सॅनिटरी उत्पादनं, 73 सौर पॅनल्स आणि सायकली क्युबाला पोहोचल्या. उर्वरित 2 जहाजं मागून येत होती, मात्र सध्या ती बेपत्ता असल्याचं मेक्सिकोनं म्हटलं आहे. याशिवाय युरोप, लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेतून विमानानं जवळपास 20 टन मदत आतापर्यंत क्युबाला पोहोचलेली आहे. ही मदत क्युबाच्या जनतेपर्यंत थेट पोहोचवली जाणार असल्याचं या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या फ्लोटिलाचा उद्देश फक्त मानवतावादी नाही, तो राजकीय सुद्धा आहे. तो अमेरिकेच्या नाकेबंदीला थेट आव्हान देतो. गेल्या वर्षी गझा फ्लोटिलाची प्रेरणा घेऊन ही मोहीम रचली गेली. यात सहभागी कार्यकर्ते म्हणतात की आंतरराष्ट्रीय एकजूट नाकेबंदी तोडू शकते. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डियाज कॅनेल यांनी या मोहिमेचं स्वागत केलं आहे. तसंच लॅटिन अमेरिकन देश सुद्धा क्युबाच्या समर्थनात समोर येत आहेत. ही फ्लोटिला प्रतिकात्मक आहे, पण ती शक्तिशाली आहे, कारण ती दाखवते की अमेरिकेच्या दबावाला जागतिक स्तरावर प्रतिकार होत आहे. भारतानं संयुक्त राष्ट्रसंघात कायमच क्युबाची बाजू घेतली आहे. मात्र भारताला सुद्धा तेलाच्या आणि टॅरिफच्या बाबतीत झेलावी लागणारी ट्रम्प प्रशासनाची दमदाटी पाहता भारतानं सुद्धा अधिक ठामपणे क्युबावरच्या नाकेबंदीचा विरोध नोंदवायला हवा. हा होता इंडी जर्नल मेड सिंपलचा आजचा भाग. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटल्यास जास्तीत जास्त लोकांसोबत तो शेअर करा. या चॅनलवर तुम्हाला असे अनेक एक्सप्लेनर, पॉडकास्ट, मुलाखती पाहता येतील. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरून आम्हाला आर्थिक सहाय्य करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.